जंगलात आपली जमीन गमावत असलेल्या हत्तींची वर्तणूक वेगाने बदलत आहे। गेल्या 4 वर्षात त्यांची मानवाशी संघर्ष वाघांपेक्षा 7 पट अधिक राहिलाय। हा ट्रेंड वाढतच आहे। सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायरमेंट अर्थात SOE अहवालातून ही माहिती समोर आली आहे। चिंतेची बाब म्हणजे हत्ती हा काही हिंसक प्राणी नाही। वाघाची प्रकृती हिंसक स्वरूपाची आहे। अहवालानुसार 2020-21 ते 2023-24 दरम्यान हत्तींच्या हल्ल्यात 2234 मानवी मृत्यू झाले। 2020 ते 23 यापर्यंत हत्तींच्या हल्ल्यात मानवी जीव जाण्याची प्रकरणे 10 राज्यात 36% वाढली। या काळात वाघांनी 300 बळी घेतलेत। 2022च्या तुलनेत 2023मध्ये वाघांच्या हल्ल्यात मानवी मृत्यू 58% घटलेत। अहवालानुसार देशातील 16 राज्यात हत्ती आणि मनुष्य यांच्यात संघर्ष सुरू आहे। या 2 वर्षात हत्तींचे मृत्यूही वाढलेत। त्यातील बहुतांश मृत्यू विजेच्या धक्क्यांनी झाले। 2019-20 मध्ये देशात 99 तर 2023-24 मध्ये 121 हत्तींना आपले प्राण गमवावे लागलेत।